आहेत आणि आज आपण पाहता एक सगळेच मतदानासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर आज बजेट सादर करायला केलेलं आहे की महाराष्ट्रासाठी काहीच मिळालं नाही. मला वाटतं आपण पण बजेट पाहिलं असेल, जसं आम्ही सगळ्यांनी पाहिलं. पूर्ण बजेट वाचत असताना एकदा तरी आपल्याला महाराष्ट्र हा शब्द ऐकू आला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करदाता म्हणून आपण सर्वात जास्ती कर देत असतो. महाराष्ट्र म्हणून आपण जास्तीत जास्त कर आपल्या देशाला देतो, दिल्लीला देतो. आपल्याला काय मिळतं? ठीक आहे, बिहारला जे मिळायला पाहिजे ते मिळालंच पाहिजे, आंध्र प्रदेशला मिळायला पाहिजे ते मिळालंच पाहिजे. पण आम्ही काय चूक केली आहे की महाराष्ट्र म्हणून आमच्यावर एवढा भाजप राग घेऊन काम करतो. परंतु ज्या प्रकारे पलटी खाऊन गुजरात, गुवाहाटी, सुरत वगैरे जाऊन नाचून आले, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय मिळवलं? घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय मिळवलं? एनसीपीतून फुटलेले आहेत, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय मिळवलं? आणि भाजपने ज्यांनी इथे घटनाबाह्य सरकार स्थापित केलं आहे त्यांनी आपल्या राज्यासाठी काय मिळवलं हा विचार करा. म्हणजे इंडस्ट्रीज ज्या जातात आपल्याकडून ते गुजरातला जातात, सगळे बाकीचा पैसा जो आहे तो बिहार आणि आंध्र प्रदेशला जाणार, तिथेही काही हरकत नाही. एवढीच मागणी आहे की कमीत कमी स्थानिक तिकडच्या कॉन्ट्रॅक्टरना काम द्यावं किंवा ती पण गुजराती लॉबी तिथे. केंद्र सरकार वाचवण्यासाठी आंध्र प्रदेश आणि बिहारला भरपूर मदत करण्यात